जेव्हा सगळं काही संपलं असं तुम्हाला वाटतं, तेव्हा तीच खरी वेळ असते काहीतरी करून दाखवायची. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? सर्व ठीक असतील अशी मी आशा करते. तर आज आहे ना मला डबे वगैरे घासायचे होते, कारण की आज दुकानाला सुट्टी दिली, कारण की आत्यानं ते घरी कोणी नव्हतं. म्हटले चल मग आज घरी कोणी नाही आहे ना, तर आपण आहे ना डबे वगैरे आवरावं, कारण की त्याला घ्यायला पण कोणीतरी लागतं स्वामीला. मग स्वामीला घ्यायला कोणी नव्हतं. म्हटले चल हे काम आहे ना त्याला घेता घेता पण करू शकतो, म्हणजे तो कसा खेळेल पण आणि मी काम पण आवरेल. आणि मला आरू पण मदतीला होती. शनिवार रविवार तिला सुट्टी होती ना, त्याच्यामुळे म्हटले चल, कारण की ती पण अशी मदत करत राहते, त्याच्यामुळे म्हटली. मग तिने मदत केली म्हणूनच एवढं काम शक्य झालं आहे बघा. खूप सारी धूळ आणि खराब झालेली होती. कसं होतं किचनमध्ये ना आमच्या, म्हणजे किचनमध्ये स्वयंपाक केला का सर्व चिकटपणा आहे ना सर्व डब्यांवर जाऊन बसतो, त्याच्यामुळे ना तिथं खूप खराब होतं. आणि हे 3 पातेले खूप मोठे मोठे, काहीच उपयोगात येत नाही, विनाकारण ते पातेलं आहे. म्हणजे ते 2 पातेले ना आत्याच्या, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरचेच आहे, आणि ते ॲल्युमिनियमचं पातेलं आणि ते मला लग्नात आलेलं आहे. हे सर्व डबे आहे ना माझ्या लग्नातलेच आहे. खूप सारे डबे होते, मी एकात एक घालून ठेवलेले होते, कारण की एवढा सगळं पसारा आहे ना काढायचा आणि तो परत आवरायचा खूप म्हणजे त्रासदायक ठरतो. म्हटलं आता त्या डबे पण पूर्ण रिकामे झालेले होते ना, म्हणून मी एकात एक घालून ठेवले होते. लगेच जाळं वगैरे सर्व काढून घेते, आणि लॅपटॉपवर आहे ना खूप सारी घाण पण झालेली होती ना, ती पण लगेच झाडून घेते. म्हणजे असं काही काम काढलं ना तर लगेच आवरून घेतलं ना तर बरं असतं, नाही तर आहे ना परत खूप सारा घाण येणं होते. मग मी ना डबे घासायच्या अगोदरच आहे ना लॅपटॉप वगैरे आहे ना सर्व स्वच्छ करून घेतला, म्हणजे नंतरून मला एवढा लोड नसता आला, त्याच्यामुळे ना मी आधीच लॅपटॉप वगैरे स्वच्छ करून घेतला आणि मग डबे वगैरे घासले. खूप जाळं पण होतं, म्हटले चल जाळं पण काढून घेते. आणि हा झाडू आहे ना तुटलेला होता, आणि मॉपचा दांडा होता ना तो तो दोन्ही मिळून मी एकत्र जॉईन केला आणि असा लांब केलेला होता, कारण की जाळं वगैरे काढायला पण बरं राहतो. आणि पलंगाखाली ना कचरा काढायला ना तर तिथं पण पटकन सोपं जातं. असा आतून लांबून असं झाडू टाकला ना तरी कचरा निघून येतो. आणि बघा खूप सारी लॅपटॉपवरून घाण पडली होती, कारण की खूप दिवसानंतरून लॅपटॉपवरचे भांडे काढले होते घासायला, कारण की ते काही सदा आपण काढत नाही, ते असं काही कारणास्तच काढतो, कारण की ते त्याच्यातलं सामान आहे ना खराब होऊन जातं, त्याच्यामुळे ना जास्त वेळ काढत नाही ना. आता परत पावसाळा पण येईल आणि ते उन्हाळी पदार्थ पण बनवायचे, म्हणजे पापड वगैरे, तर मग म्हटले चल घसून वगैरे ठेवले का बरं राहील. हे बघा किती कचरा निघालेला आहे, खूप सारा कचरा निघतो असं. जोपर्यंत मी घरात झाडून वगैरे काढत होती ना, तोपर्यंत आरुणीनं सर्व भांडे ना डबे वगैरे बाहेर आणून ठेवलेले होते, आणि ज्या डब्यांमध्ये जे सामान आहे ना ते पण काढून ठेवायचं होतं. ते बघा आरूला मी म्हटली पण नाही तरी पण ती आली, कारण की तिने बघितलं ना तिचं चाललं होतं, तिच्या नादातच होती, तरी पण ती आली. ती डब्यातलं सर्व सामान काढून तिने ठेवलं. खरंच आरुणीने मला 2 दिवस इतकी मदत केली ना, तर काही सांगू, खूपच मदत केली. आणि ती पण खूप दमली होती. आता 2 दिवस शनिवार रविवारी पूर्ण तिने मदत केलेली ना. मसाला पण आता ना एवढाच राहिलेला होता, तो पण काढून ठेवला, मिरची मसाला. पण मिरची मसाला ना तिने घरात नंतरून नेऊन ठेवला, तोपर्यंत सर्व काढलं होतं. लगेच पेपर, म्हणजे डब्यांचे पेपर वगैरे सर्व काढून एका डब्यात भरून ठेवले होते, म्हणजे कसं इकडे तिकडे जास्त पसारा आणि कचरा होणार नाही त्याच्यासाठी. हे बघा आरुणी ना सर्व, म्हणजे जेवढं सामान होतं ते पण तिने काढलं, कारण की ते वाळवलं का म्हणजे बरं राहिलं. आता सर्व सामान थोडंच राहिलं, ते चकल्या वगैरे म्हणजे पूर्ण संपलेलंच होतं. आणि काही गोष्टी ना खराब झाल्या होत्या, त्या मी फेकून पण दिल्या. म्हणजे मागच्या वर्षी ना तिखट कुरड्या केल्या होत्या, त्या लवकर म्हणजे तिखट कुरड्या ना जास्त काळ टिकत नाही शक्यता करून, त्याच खराब झाल्या होत्या, दुसरं काही नव्हतं. नाही बघा स्वामी पण, मी भांडे घासायला आली ना डबे वगैरे, तर तो पण लगेच आला होता. मग त्याला ना आरुनी टोपी घातली होती. मग पाण्यातच खूप वेळ खेळत होता, खेळल्यानंतर मग झोपून गेला. खूप वेळ म्हणजे त्याने बिलकुल त्रास दिला नाही त्या दिवशी. म्हणजे आता हा व्हिडिओ आहे ना शनिवारचा, म्हणजे कालचा, तर त्यांनी ना अजिबात त्रास नाही दिला. पूर्ण वेळ तो खेळत होता पाण्याशी, म्हणजे तर गरमी पण होती त्याच्यामुळे. बघ ना त्याला त्याला मी असं गाऊन टाकल्यावर म्हणजे सावलीत उन्हामुळे. मम्मीने इतकी मस्त आयडिया केली. इथं ना माझा भाऊ बसलेला आहे स्वामी, त्याचं नाव स्वामी आहे. मम्मी भांडे घासते, त्याला ऊन लागतं, तो टोपी घालत नाही, म्हणून मम्मीने काय आयडिया केली, इथं गाऊन वाळत होता. तो वर
असा वरती हे अटकून दिलाय आणि इथं भांडे टाकू राहिली मी. ऐक ना, हम्म. तेवढे ते कागद आहे न्यूजपेपर ते टाकून ये, म्हणजे ते घाण होणार नाही कचरा. कोणचे हे वाले न्यूजपेपर का? हं. ठीक आहे मी टाकून देते. घे ना झोपून. हा, झोप नाही आली का तुला? 3 पर्यंत आहे ना सर्व डबे वगैरे घसून झालेले होते. खूप सारे डबे झालेले होते, कारण की इतका सारे म्हणजे पेपर लावल्यामुळे ना झाकणं वगैरे काही खराब झालेले नव्हते. मग त्या पेपरच्या वरतूनच असं चिकटपणा होता, त्याच्यामुळे ना एवढा काही घसायला त्रास झालेला नाही. पटकन झाले घसून. आणि आरूला ना मी गावात पेपर आणायला पाठवलेले होते, माझे पेपर पण संपले. ते पेपर आहे ना झाकणाला लावले का म्हणजे झाकणानं लवकर काही खराब होत नाही. मग आरूने झाकणं आणि घासणी वगैरे आणायला लावली होती, ते पण आणलं तिने. झोपायचंय का? हा, उठ. तुझी झोप नाही झाली का? झोप नाही झाली? झोप नाही झाली? उठ, उठ लवकर. चल चल. कुठे जायचं? हा, कुठे जायचं मला सांग. गाडी खायची का? कुठे आहे तुझी गाडी? हा, मोठं नाही धरू. इकडं इकडं इकडं. डबे घसून झाले का लगेच कपड्याने ना पुसून घ्यायचे, म्हणजे कसं आहे आपल्याला थोडंफार असे डाग वगैरे राहिले आणि ते पण निघून जातात, आणि धूळ बसलेली राहते ती पण निघून जाते. आणि सामान ठेवायच्या आधी त्याच्या खाली न्यूजपेपर आथरायचं, म्हणजे कोणतीही वस्तू ना लवकर खराब होत नाही त्याच्यासाठी. आणि हे बघा स्वामीना मधीच पापड वगैरे घेऊन फेकायला लागला होता, म्हणून त्याला सारखी बाजूला घेत होते ना. आरू पण सारखी त्याला सावरत होती, सारखं त्याचं पापडांमध्ये वगैरे खेळायचं चाललं होतं, आणि डबे उचलून घेऊन फिरत होता. ते बघा, मग परत त्याला तिथून घेतलं, परत तिथंच गेला तो ना. आरू पण मला मदत करत होती. तिने काय केलं, सगळे न्यूजपेपर आतमध्ये आथरून दिले डब्यामध्ये, आणि काही सामान आहे तिने पण भरलं. तिची खरंच खूप मदत झाली, खूप म्हणजे खूपच मदत झाली तिची. मी डब्याला ना म्हणजे पेपर कसा लावते तुम्ही पण बघा, एकदम व्यवस्थित आणि बरोबर बसतो, आणि काही नाही असं फाटत पण नाही, काही नाही. किती दिवस राहतो आपण व्यवस्थित उघडायचं आणि व्यवस्थित लावायचं, मग तो आहे ना फाटत नाही वगैरे काही नाही. हे बघा, मी असं इडलीचं भांडं वगैरे आवरून ठेवलं होतं, त्यांनी पूर्ण परत खाली काढून घेतलं नाही. आरूनी सर्व डबे पण घरात घेऊन आली, आणि त्याच्यावर नावं टाकत होते का कोणती गोष्ट कशात आहे, म्हणजे कसं आहे परत शोधायला लागत नाही. त्याच्यामुळे ना तुम्ही पण डब्यांवर नावं टाकून ठेवा, जेणेकरून आहे ना 10 डब्यांना हात लावला जाणार नाही. त्याच्यासाठी ना आधीच डब्यांना नावं टाकून ठेवायचे. आणि आता मी लाईनीत लावून घेत होते कोणता डबा कुठे लावायचा व्यवस्थित, आणि लहान मोठे डबे असे ना सर्व लाईनीत करून घेतले मी, म्हणजे वरती लावले ना तर व्यवस्थित राहतील. आणि एकदम लाईनीत हे बघा दिसताना तुम्हाला दिसतात ना सर्व लहान मोठे असे व्यवस्थित लावलेले, आणि चांगले पण वाटतात. आणि इथं बादली लावली ना, तिथे ना माझ्या अजून 2 पंचपात्र आहे, ती लहान आत्या घेऊन गेलेली होती ने बघा. संध्याकाळी ना सर्व डबे वगैरे लावून झाल्यानंतर आरूने ना असं दिवाबत्ती केली, आणि इकडं स्वामीला पण मी झोपवत होती, पण तो काही झोपला नव्हता, त्याचे नाटके चालू होते. हाय, तर सकाळपासून तुम्हाला मी आत्ता भेटली, कारण की वेळ मला म्हणजे बिलकुल भेटला नाही. बघा सगळे डबे ना घसून काढलेले, 12:30 लागले होते, तर 3 वाजेपर्यंत सर्व डबे घसून वगैरे झालेले होते. पण लावायला खूप वेळ लागला, कारण की याला झोपवायचं, याला खाऊ घालायचं स्वामीला, त्याच्यामुळे ना मग उशीर झाला. आणि आता ना मला भाजी करायची, तर किती 7:30 वाजले, खूप उशीर झालेला आधी स्वयंपाकाला. तर वांग्याची मी भाजी करणार, वांगी भरलेले वांगे करणार आहे. आणि बघ हे असं राहते सगळं अवचिंत्यपणाचं काम राहतं. स्वामी सर्व काढून घेतो आणि परत तोच ठेवतो, त्याचं असं चालूच राहतं दिवसभर पण. आणि इकडचं आणि जेवण वगैरे झाले का, म्हणजे सगळं आवरलं का एवढं इकडचं पण कॉर्नर आवरून आणि स्टाईल धुवून घेणार आहे, म्हणजे किचनमधलं ना निम्मं काम होईल. आणि मग राहिला काय फक्त फ्रीज साफ करायचं आणि ट्रॉली किचनमधलं काम, मग ते पण मी नंतर करणार आहे. आणि आरू देवपूजा म्हणजे देवाबत्ती करते, कारण की तिला आवडते देवाबत्ती वगैरे करायला, मग ती म्हणे मी करते. आरूची देवाबत्ती पण झालेली आहे. कशात ठेवली तू?
दमला ना रे? हा दमला? हां हां दे ठेवून. ते बसल का, लागेल का मग? हां हे बघा मस्त हिरवागार कढीपत्ता येतोय. तोय ना पाडव्याच्या दिवशी झाडाचा तोडलेला होता. मग मी काय केलं, बाटली त्यानं पाण्यात ठेवला, त्याच्यामुळे तो हिरवागार राहिलेला आहे. वांग्या भरलेले करायचं असलं ना तर चिरून नेहमी पाण्यात ठेवायचं आहे. ज्या म्हणजे कसं आहे, वांगी चिरून ठेवले का पाण्यात तर पाणी ना काळं होतं आणि तसेच ठेवलं ना तर वांगे काळे होतात. त्याच्यामुळे ना पाणी नेहमी वांगे चिरून आहे ना पाण्यातच ठेवायचे. आणि वांग्याचे ना 4 खापा करायचे. कोणी 8 पण करतं, पण मी 4च करते. व्यवस्थित बघून घ्यायच्या आतमध्ये खराब आहे का काय आहे. आणि वांग्याचं भरण्यासाठी करण्यासाठी ना शेंगदाणे, आलं, लसूण, कढीपत्ता घ्यायचा आहे. आता माझ्याकडे ना आलं नव्हतं म्हणून मी काय आलं घेतलेलं नाही, पण असेल तर तुम्ही नक्की घ्या. आणि कोथिंबीर पण आहे, तर कोथिंबीर आहे ना थोडी खराब होत चालली होती, मग तेच पाहत होते. निसून घेतली मी व्यवस्थित कोथिंबीर, कारण की त्याच्यात ना थोडे वाळलेले पाला दिसला मला ना, म्हणून मी ना व्यवस्थित निसून आणि धुवून त्याचं वाटण करून घेणार आहे. पण आलं टाकल्यामुळे ना वांग्याच्या भाजीला ना खरंच खूप छान टेस्ट येते. त्याच्यामुळे ना आलं असेल तर नक्की टाका तुम्ही, कधी पण टाकून बघा, खरंच छान लागतं. आता माझं वाटण पण झालेलं होतं आणि स्वामीला ना मिक्सरला हात लावायचा होता, म्हणून तो माझ्या मागे मागे फिरत होता. आणि आता मी कुकरमध्येच करणार आहे. आणि आता इतकं सध्या आहे ना गॅसची टंचाई चालू झालेली ना, तर खूप सारी तर मलासुद्धा आता चूल घ्यायची. आणि काही आता तुम्हाला चुलीवर पण काही काही रेसिपी येत जातील. पण आता सध्याने चूल पण भेटत नाही गावात, कारण की आता सगळा स्टॉक संपलेला आहे आणि शेगड्या पण स्टॉक संपलेला आहे. माझ्या मम्मीला पण एक शेगडी आणायची होती, पण म्हणजे यांनी आणली दुसरीकडून, पण विचारलं तर म्हणे नाही स्टॉक संपलेला आहे. त्यांनी दुसरीकडून आणले, तिथंसुद्धा 2च होत्या. तर स्टॉक्स पूर्ण संपलेला आहे, कारण की आता आहे ना सध्या इतका गॅसचा प्रॉब्लेम आलेला आहे. तर आता सर्वजण चुलीकडं आणि लाईटीवरच्या शेगडीकडं धाव घेत आहे. त्याच्यामुळे ना गॅसचा म्हणजे खूप टंचाई आता येऊ राहिली. आता सध्या मी दुकानात बसली का जे ते गॅस टाक्याचं वाहताना मला दिसतं. असं प्रत्येकाच्या गाडीवर गॅस टाकी आहे, कुणी भरून आणतं, कुणी रिकामीच घेऊन येतं, असं चालूच राहतं, कारण की आता भेटतच नाही. त्याच्यामुळे आता त्या दिवशीच भाऊला म्हणजे माझ्या मोठ्या भायाला गॅस टाकी लागत होती, तरी त्यांची म्हणजे जे एजन्सीवाल्यांनी फोनसुद्धा उचलले नाही, कारण की त्यांच्याकडे टाक्याच अवेलेबल नाही. त्याच्यामुळे आणि आता सध्या ना सर्व गोष्टींचा भाव वाढू राहिला. तेलाचा पण भाव वाढला आहे, किराणा मालाचा पण सर्व भाव वाढून गेलेला आहे. आणि भाजीपाल्याचा भाव खूप कमी झालेला आहे. असं चालूच आहे आता, जीवनचक्र असं चालूच राहणार, कारण की तिकडे युद्ध चालू आहे. त्याच्यामुळे ना इकडं सर्व महागाई वाढलं आहे. आता माझी वांग्याची भाजी पण झालेली होती, खूप छान आणि एकदम टेस्टी बनते. अद्रक असाल तर तुम्ही 100% आवर्जून अद्रक टाका, खरं खूप टेस्टला भाजी भारी लागते. तर आता मी ना गॅसवर आहे ना फोडणी देऊन घेतली आणि इकडे ना शेगडीवर ठेवते आहे. शेगडीवर आहे ना सगळा स्वयंपाक होतो, फक्त पोळ्या पण होतात, पण त्या आहे ना अशा मशीनच्या पोळ्या कशा राहतात तशा होतात. आणि एकदम एकदम मऊसूत वगैरे काय होत नाही. आणि जशी गॅसवरची पोळी होते आणि तशी शेगडीवरची पोळी होत नाही. आणि आता पीठ पण व्यवस्थित मळून घेतलं. आता हे म्हणजे पीठ मळायचं आहे ना माझ्याकडे खूप कधीचं होतं, पण मी ठेवून दिलेलं होतं, मी वापरतच नव्हते. पण आता वरचे डबे घसले ना तर आरूला सापडलं, मग तिनेच काढलं. ती म्हणे मम्मी याच्यात मी पीठ मळते. तिने मळलं, पण तिला काय एवढं जमलं नाही. मग नंतर मीच मळून घेतलं व्यवस्थित पीठ, आणि खरंच छान. आणि एकदम म्हणजे सांगायचं ठरलं तर त्याच्यात त्याने पीठ मळल्यानंतर खाली सांडत पण नाही, काही नाही, व्यवस्थित. आणि व्यवस्थित पीठ पण मळता येतात, आणि ते इझी कुणी पण मळू शकतं, आपले हात पण माखत नाही, काही नाही, पटकन पीठ मळलं जातं. आणि आता मी पोळ्या आणि भाजी केली. रात्री सकाळचा भात आहे ना होता, त्याच्यामुळे आता मी काही भात घातला नाही. आणि स्वामीसाठी ना शिरा करून घेत होती, कारण की तो आहे ना आता खिचडी भात वगैरे खाणार नाही, तिखट येतो. मग त्याच्यासाठी ना शिरा बनवून घेतला. शिरा बनवण्यासाठी ना रवा एकदम छान भाजून घेतलेला आहे. आणि केटलमध्येच गरम पाणी केलेलं होतं, आणि ते गरम पाणी केटलमधलं ओतलं. दूध पण टाकलं असतं, पण त्यांनी ते खाल्लं नसतं, कारण की टेस्ट लगेच बदलली असते. त्याला गोड आहे ना खूप आवडतं. आणि मग त्याच्यात आहे ना मी 1.5 चमचा साखर टाकली, म्हणजे त्याच्या मापातच केला रवा शिरा. आणि त्याला आवडतो तसा त्याने तो पण खाल्ला, कारण की त्याची तब्येत बरी नसल्यामुळे ना त्याची खाण्याची टेस्ट पण बदलली होती, तो खात पण नव्हता. आता मी ना जेवणासाठी शिरा पण बनवला होता, म्हणजे त्याच्यापुरतीच केला होता, जास्त नव्हता बनवलेला.
पोळ्या आणि वांग्याची भाजी असं 3 आयटम केले होते. दिवसभर दमून पण एवढं कामं करावं लागतात. प्रत्येक स्त्रीला आहे ना असं नाही का तेवढंच काम करायचं, म्हणजे सर्व गोष्टी घरात लक्ष द्यावं लागतात. किती काही असलं, आजारी असली तरी करावंच लागतं आणि लहान मुलं असलं तरी करावं लागतं. तर आरू पण दिवसभर दमली होती, मग ती अभ्यासाला पण बसली होती आणि स्वामी ना मामांसोबत खेळत होता. म्हटले चला तर माझा, मग तोपर्यंत मी स्वयंपाक करून घेतला आणि मस्त आहे ना मी मनी प्लॅन्ट आणलेला होता, तो मस्त काचेच्या बॉटलमध्ये लावलेला आहे. माझा मनी प्लॅन्ट एकदम इतका मोठा झालेला होता, खूपच असे त्याचे पानं पण खूप मोठे झालेले होते. आणि हे बघा शेगडीवर आहे ना तुम्हाला दाखवण्यासाठी मी पापड्या भाजल्या. खरंच खूप छान पापड्या पण भाजल्या जातात, एकदम जसं आपण चुलीवर भाजतो ना त्याचप्रमाणे भाजले जातात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.